तर हॅलो फ्रेंड्स, मी किरण. तर आज आपण पाहणार आहोत आजचा डे आपला कसा गेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो मी 5च्या नंतर शूट केलेला आहे. तरी राजमा लावलेला आहे मी कुकरला आणि त्यात मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावण्याचा प्रयत्न करते. एका हाताने मोबाईल धरला आणि दुसऱ्या हाताने कुकरचं झाकण लावते, पण ते काही मला जमलं नाही. शेवटी मोबाईल मला खाली ठेवावं लागलं आणि कुकरचं झाकण लावावं लागलं. तर एवढं मोठं भांड्याचं पाळं पडलेलं आहे. आणि आता गंमत अशी आहे की आमचं किचन खूप मोठं असल्यामुळे भांडे लावायला खूप त्रास होतो, म्हणजे खूप लांबपर्यंत जावं लागतं. तोपर्यंत आपण चहा ठेवून घेणार आहोत. चहा उकळून होईल तोपर्यंत. आणि दूध हे पातेल्यात काढून ठेवलेलं आहे. हा आमच्या खिडकीतला बाहेरचा नजारा आहे आणि हा किचन वाटा आहे जो की तिथे काम चालू होणार आहे. भांड्याचं पाळं मी रिकामं करून घेतलं आहे आणि आपण मस्तपैकी चहात आलं घालून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसात चहात आलं तर छानच लागतं, पण पावसाळ्यातही छान लागतं. आता मे महिन्यात पाऊस नसूनसुद्धा पाऊस खूप पडतो आहे, त्याच्यामुळे मी चहात आलं घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपण चहा उकळेपर्यंत इथे मसाला तयार करून घेऊ राजमाचा. तर एक कढई ठेवून मी त्यामध्ये कांदा कट करून घातलेला आहे. तर इथे मी कांदे घेतले आहेत कट करण्यासाठी. तर आता इथं आमचे घरचे कांदे असल्यामुळे, म्हणजे माझ्या माहेरवरून कांदे आलेले आहेत, त्यामुळे मी डायरेक्टली साल न काढता सालीसकट एक लेयर कांद्याची काढून टाकते आणि अशा पद्धतीने कांदा करून घेते. त्यातच आपला चहा उकळलेला आहे. चहा उकळल्यामुळे मी कांदा आहे तो कापायचा ठेवलेला आहे आणि घरातल्या सर्वांना चहा देऊन घेतलेला आहे. बाकीचे चहा पेले होते, आम्ही दोघंजणच राहिलो होतो, त्यामुळे आम्ही आमच्या दोघांसाठीही चहा ठेवला होता आणि मस्तपैकी चहा पण झालेला आहे. तर आता आम्ही चहा पिणार आहोत. तर तुम्ही पण या चहा प्यायला. त्यानंतर मी शेगडीवर दूध ठेवून घेते, कारण माझं एक काम वाचेल तोपर्यंत. आणि आता मी कांदा कट करायला घेतलेला आहे. कुकरची शिट्टी अजूनही चालू आहेत. तर कुकरची शिट्टी होईपर्यंत मी खूप काही कामं आवरली आहेत. तर त्यापैकी मी भांडे लावण्याचं एक काम आवरलं आहे, चहा ठेवला आहे. तर त्यानंतर परत कांदा कापून घेतला आहे, कांदा भाजलेला आहे आणि आता कुकरचं गार होईपर्यंत आपल्याला परत वाट बघायची आहे. तर हा जो मधला गॅस आहे शेगडीचा तो जरा कमी चालतो आणि हा जो फर्स्ट नंबरचा आहे तो जरा जास्त चालतो. तर इथं पटकन माझी भाजून जे काय असतं भाजण्यासाठी मसाले वगैरे ते पटकन भाजून होतात आणि तो जरा स्लो चालतो मीडियमचा. आणि थर्ड जो आहे तो खूपच स्लो चालतो. तर राजम्याचं भाजी काढण्यासाठी मी इथे जिरी मोहरीची फोडणी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं बेसनपीठ मी तेलात तळून घेतलेलं आहे आणि ते चांगलं तळून द्यायचं आहे, जेणेकरून तुमची भाजी व्यवस्थित लागेल. जर तळलं नाही गेलं बेसनपीठ तर काय होईल की भाजी खूपच घट्ट राहील. आणि आता त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर खोबरं आणि कोथिंबीर यांचं वाटून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे हे ऑलरेडी वाटण वाटलेलं असतं, त्याच्यामुळे मी ते डायरेक्टली ते भाजीला टाकत असते. तर आता वाटण पण संपलेलं आहे. आता पुढच्या भाजीसाठी मला तयारी करावी लागेल. तर मी कांदा माझा गार झालेला आहे त्यामुळं वाटून घेणार आहे आणि आता कांदाही त्यामध्ये टाकून झालेला आहे. भाजीतले मसाले सगळे परतून झाले, त्यामुळे मी आता त्यामध्ये हळद आणि मसाला टाकून घेतला आहे आणि मसालाही व्यवस्थित परतला आहे. त्याच्यानंतर आपण राजमा त्यामध्ये टाकायचा आहे विथ पाण्यासकट उकळलेल्या. तर ही खूप छान भाजी दिसत आहे आणि चवीलाही खूप छान लागणार आहे. मला खूप राजमा आवडतो.
तर तुम्ही कशा पद्धतीने राजमा करता तेही कमेंटमध्ये सांगा किंवा सजेस्ट करा कोणते मसाले यूज करता काय कसं. तर हा मी फर्स्ट टाईम करते. तर भाजी वगैरे झालेली आहे आणि भांडेही घासून झालेले आहेत, स्वयंपाकाचे पडलेले. तर मग मी किचन वाटाही साफ करून घेतलेला आणि किचन वाटा साफ करून अशीच आमची 1-2 खिडकी आहेत किचन वाट्याच्या शेजारी. किचन वाटा एल्ला करत असल्यामुळे एक पलीकडच्या साईडला आणि अलीकडच्या साईडला अशा 2 खिडक्या आहेत. तर किचन वाट्याचा कपडा पुसून मी लगेच इथेच वाळायला घातला आणि हा आमचा किचन वाटा आहे. बघा कसा वाटला तुम्हाला आमचा किचन वाटा. आणि इथे एक माठ आहे, फिल्टर ठेवला आहे आम्ही. त्याचबरोबर इथे एक ग्लासचं रॅक पण होतं पण ते काढून ठेवलं. आणि ही आमची बाहेरची बाग आहे, गार्डनिंग आहे. तर आम्ही ही गार्डनिंग एका सिमेंटच्या 2 ब्लॉकमध्ये तयार करून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही लाजाळूची झाडे, त्याच्यानंतर शेवंतीची झाडे, अशी गुलाबाची झाडे, कोरफड, त्यानंतर मनी प्लांट वगैरे अशी खूप सारी झाडे लावलेली आहेत. स्पायडर प्लांट वगैरे, नंतर स्पोर्चुला. तर मी तुम्हाला एक करून ती सर्व झाडे दाखवत राहील. तर ह्या गुलाबाच्या झाडांचं खूपच मोठं झाडे झाले होते आणि त्याला कटिंगची खूप आवश्यकता होती. त्याच्यामुळे इथे कटिंग करून घेण्याचं कामही आम्ही चालू केलं होतं. तर झाडांची कटिंग करता करता 2-3 कळ्याही गेल्या. खूप वाईट वाटलं. आम्ही तोच विचार करत होतो की ह्या कटिंग करता करता कळ्या नाही जावा आणि गेल्याच तो. तर जसं असं आहे की आपण जो विचार करतो ना तोच घडत असतं. त्याच्यामुळे जरा विचार आपले पॉझिटिव्ह ठेवत जा आणि त्यामुळे तसंही ते घडत राहील. पॉझिटिव्ह विचार ठेवले तर. निगेटिव्ह विचारांनी आपण डिप्रेशनमध्ये जातो, नर्वस होतो. त्याच्यामुळे निगेटिव्ह विचारांकडे जाऊच नका. तर आम्ही ठरवले की आपण चांगलंच बोलायचं आणि चांगलेच विचार ठेवायचे आपले पॉझिटिव्ह. तर आम्ही सगळ्या झाडांची फांदे कट करून घेतलेले आहेत. तर जे शेंडे असतात ते कट करून घेतलेले आहे रोजच्या. आणि हे खाली एक लिलीचं झाड म्हणता येईल, खूप छान झाड आहे, ते एक लावलेलं आहे आम्ही. तर गुलाबाची पण खूप सारी वेगवेगळी झाडे आहेत, कलर्स येलो, रेड, पिंक अशी खूप सारी झाडे आहेत. तर आमचं गार्डनिंग कसं वाटतंय तुम्हाला. आणि हे पाईनॲपलचं झाड इतकं भारी दिसतंय ना ह्या गार्डनिंगमध्ये, काय सांगायचं. खूपच छान आणि खूपच छान दिसतंय ते पाईनॲपलचं झाड. तर हा आमचा एकंदरीत घराचा अर्ध्या घराचा व्ह्यू आहे असंही म्हणता येईल. आणि अंगणात मुलींनी खूप सारा पसारा केला होता, तो आता मला जाऊन आवरायचा आहे. आणि गणपतीसाठी हरळ आम्ही लावलेलं आहे. ते कडीपत्त्याचं झाड एक ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी रुईचं झाड कसं काय आपोआपच उगवून आलेलं आहे. आणि एवढी बाहेरची कामं केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी त्यानंतर आम्ही परत किचनमध्ये गेलो आणि मी पुसलेल्या किचन वाट्यावर परत डोशाचंच पीठ आम्ही मिक्सरमधनं काढून घेतलं. तर असं पाणी टाकून व्यवस्थित मिक्सरमधून आम्ही डोशाचं पीठ तयार करत होतो. तर हे तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून घातलेले आहे. सकाळी घातली होती आणि आता खूप मस्तपैकी भिजलेले आहे. त्याच्यामुळे ते आम्ही वाटून घ्यायला चालू केले. थोडं पाणी टाकून आम्ही वाटून घेत होतो. तर आम्ही का म्हणते की मी एकटी नव्हती, मी आणि माझ्या सासूबाई दोन्ही पण होत्या. तर एवढं तिथे एक मंकी आला होता. हे बघा किती छान असा मंकी आलेला आहे. आणि तो मंकी बघून आमच्या इथली सर्व लहान मुले घरात पळाली खेळता. आणि संध्याकाळची वेळ झाली बघता. तर देवाचा दिवा लावून घेतलेला आहेत आणि अशा प्रकारे आमची संध्याकाळ होत आहे. तर अगरबत्ती देवांना दाखवली आहे. त्याच्यानंतर ही दिव्याची वात जरा मोठी झाली होती आणि खोडायची होती, त्याच्यामुळे मग मी आधी अगरबत्ती पेटून घेतली आणि मग वात खोडून घेतली. त्याच्यानंतर आम्ही पंचपाळं घेऊन घरातल्या देवदेवतांना परडी वगैरे परडी आणि 2 परडे आहेत यल्लमा आणि तुळजापूरचे. तर त्या परडींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि बाहेर अंगणात गेलो. तर अंगणात आमची तुळस आहे, त्या तुळशीला
हळदी कुंकू लावलं आणि अगरबत्ती ओवाळून घेतली. तर आजचा डे हा खूप छान झाला होता आणि वातावरणही संध्याकाळचं खूप मस्त होतं. तर इथे खूप छान असे तुळस आलेले आहेत आणि आमच्या अंगणात खूप साऱ्या अशा तुळशी आलेल्या आहेत. इकडे खालीसुद्धा ती तुळस आलेली आहे आणि हा नाईटचा व्ह्यू आहे. खूप छान असं भारी वातावरण झालं होतं आणि हा घराच्या मागे आमचा टॉवर आहे. ॲक्च्युली 2 टॉवर आहेत, एक घरासमोर आहे आणि एक घराच्या मागे आहेत. तर खूप असं भारी वातावरण दिसत होतं, अनबिलिव्हेबल. तर असंच वातावरण बघता बघता आमची गुड नाईटही झाली. तर व्हिडिओ कसा आवडला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.